नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. मंडळी, आज आहे जागतिक मैत्री दिवस. त्यानिमित्ताने एक कविता मला इथे तुम्हाला ऐकवायची वाटते. ती अशी आहे: जी माझ्या प्रत्येक सुखात सुखी ती लाडकी सखी, जी माझ्या प्रत्येक सुखात सुखी ती लाडकी सखी, आनंदाच्या क्षणी जिचे नाव मुखी ती लाडकी सखी, ती सोबती ती सवंगडी शब्द माझा राखी, जी जपते मैत्री मिरवते दोस्ती ती लाडकी सखी. आज जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या भागात सहभागी झालेल्या सख्यांच्या जोड्या, त्यामुळे आज एकदम धमाल येणार आहे. चला आजच्या भागाला सुरुवात करूया आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चारही टीमचं. पहिली टीम येते, टीम सोबती. स्वागत करूया टीम मैत्रीचं. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. ये बात. मन का द्वार जो खोला, क्या बात है? तूनच गेला. आणि आता स्वागत करूया येते टीम दोस्ती. कसा पिसारा फुलला, तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला. आणि आता येते टीम सवंगडी. बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोरा. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सवंगडी टीम साठी. पण मला एक विचारायचं, म्हणजे तुम्ही सगळ्याजणी मैत्रिणी आहेत बरोबर, सगळ्याजणी तुम्ही मैत्रिणी आहेत. मला ताई विचारायचं आहे तुम्हाला की कशी काय तुमची या सगळ्यांची मैत्री कशी काय जमली, म्हणजे ओळख कशी झाली आणि कुठे झाली? मयुरी डमाले ना, तिच्या पार्लरचं ओपनिंग होतं 2018 मध्ये, 9 फेब्रुवारी मध्ये. अच्छा. तर त्या ठिकाणी आम्ही सगळ्या जमलो होतो. त्याच्यानंतर मग हळूहळू आमचा संपर्क वाढत गेला, भेटीगाठी होत गेल्या, मग आम्ही घट्ट मैत्रिणी झालो. अच्छा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. पण त्याआधी मी तुम्हाला काही नियम आणि अटी सांगतो. कसं आहे, 3 खेळ असणार आहेत. ओके, पहिल्या खेळामध्ये जी जोडी विजेती होईल त्या जोडीला मिळणारे किंवा त्या टीमला मिळणारे 30 गुण. त्यानंतरची विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम जी असणार आहे तिला मिळणार आहे 10 गुण. आणि शेवटची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत मात्र 0 गुण. पण ह्यामध्ये एक लॉटरी असणार आहे तुम्हाला. ती लॉटरी अशी आहे की तुम्हाला एक जादूची छडी वापरण्यात येणार आहे. ती जर जादूची छडी तुम्ही वापरला तर तुमचे गुण दुप्पट होणार आहेत. पण अट अशी आहे, तिन्ही खेळांमध्ये तुम्हाला एकदाच जादूची छडी वापरण्यात येणार आहे. एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरण्यात येणार नाही. आता ती जादूची छडी कधी वापरायची आणि कशी वापरायची ह्याचा विचार मात्र तुम्ही करायचा आहे. ओके, आता तुम्ही विचाराल की तुम्ही ती जादूची छडी फिरवायची ती आहे कुठे? आहे, दाखवतो तुम्हाला. आणा रे, ही बघा आलेली आहे की नाही जादूची छडी. ही जादूची छडी फिरवल्यानंतर तुमचे गुण मात्र दुप्पट होणार आहे. हा जो पहिला खेळ आहे तो खेळ खेळणार आहे ताई, आणि दुसरा खेळ जो असणार आहे तो खेळणार आहे सखी, आणि तिसरा खेळ दोघींनी मिळून खेळायचा आहे. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे उचले गिरी. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉने एक एक वेफर्स या भांड्यामध्ये या डिश मध्ये आणून टाकायचे. वेफर्स अशा पद्धतीने टाकताना ते तुटले नाही पाहिजे. अख्खेच्या अख्खे जे वेफर्स असतील तेच आम्ही काउंट करणार. ओके, आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की या खेळामध्ये कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची. जादूची छडी कुठली टीम वापरणार आहे? नीट विचार करा. सोबती टीम, मैत्री टीम नाही, गरज पडली तर वापरू. ओके, आणि सवंगडी टीम वापरायची आहे नाही, वापरायची आहे. ओके, चारही टीमला जादूची छडी वापरायची नाहीये. त्यामुळे आपण पटकन आता या खेळाला सुरुवात करूया. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. वेफर्स तोडायचे नाही. काही ही इतका वेळ लावते, काय वाटतं? मी खेळली असते तर बरं आलं असं वाटतं तुला? हा, तोडायचं नाही. तुटला वेफर्स, तुटला. तुटलेला वेफर्स आम्ही काउंट करणार नाही. बरं ताई, इथले वेफर्स उचलू नको. हे उचल. हा, ओके, व्हेरी गुड.
हात वरती करायचे झाल्यानंतर. अच्छा, हात वरती करायचे, हात वरती करायचे. वेळ संपलेली आहे. किती? अरे बापरे, एवढे वेफर्स गोळा केले आहेत, एवढे वेफर्स गोळा केलेले आहेत. इथे येईपर्यंत अदृश्य झाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय झालं ताई, काय झालं? वेपर स्ट्रॉनी वरती येतच नव्हता हवे. व्यक्ती येतच नव्हता, तो खेचायचा होता. बाकीच्यांचे कसे आले? येतच नव्हता, चिटकत नव्हता स्ट्रॉला तो. अरे बापरे, मग आता ते जाम हट्टी असणार मला वाटतं वेफर्स. हा, मी नाही येणार, मी नाही येणार असं करत असतील ते. 3 टीमने सगळेच्या सगळे वेफर्स उचलून त्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. मला जरा बघायचंय कुठल्या टीमचा वेफर्स तुटलेला आहे का. इथे बघताय तुम्ही, एक वेफर्स तुटलेला आहे आणि इथे एक तुटलेला आहे आणि याच्यामध्ये पण एक तुटलेला आहे. ओके, हरकत नाही. निर्णय असा आहे, प्रत्येक टीमचा एक एक वेफर्स तुटलेला आहे. त्याच्यामुळे आपण ज्या टीमने सगळ्यात आधी हात वरती केला होता त्यानुसार आपली गुणसंख्या करणार आहे, तशी विजेती टीम ठरणार आहे. त्याच्यामुळे पहिली विजेती टीम आहे टीम मैत्री. त्याच्यानंतरची आहे विजेती टीम टीम सोबती. त्याच्यानंतरची तिसरी टीम आहे जी विजेती आहे ती आहे सवंगडी. आणि शेवटची टीम आहे दोस्ती, जिला मिळालेले आहेत 0. बरं, या खेळामध्ये जादूची छडी कोणीही वापरली नसल्यामुळे आपण एकदा स्कोअर बोर्ड बघूया. टीम सोबतीला मिळालेले आहेत 20 गुण, टीम मैत्रीला मिळालेले आहेत 30 गुण, टीम दोस्तीला मिळालेले आहेत 0 आणि टीम सवंगडीला मिळालेले आहेत 10 गुण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ह्या पहिल्या खेळातून आघाडीवरती आहे मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ह्या गुणांसहित आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. बरं, आता हा जो खेळ आहे तो आपण खेळणार आहोत, त्याचं नाव काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपण माहेरच्या गप्पा करत असतो. ओके, पण आज मैत्रीविषयी भाग असल्यामुळे आपण मैत्रीवरच्या गप्पा करणार आहोत, मैत्रीवरच्या. तर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. बरं, मी प्रश्न विचारणार आहे, तर ती व्यक्ती कोण आहे हे सांगताना तिच्याकडे पॉइंट आउट करायचं आहे. तुमच्यामध्ये सगळ्यात भाव खाणारी मैत्रीण कोण? बोट दाखवायचंय. कोण? बरं, मेजॉरिटी सायलीताईकडे आहे. काय अशी एवढी काय भाव खाते? तिला म्हणलं ना आपल्याला इकडे जायचंय, नाही मला काम आहे. अच्छा, आणि मग समजा तुला सांगितलं मला तिकडे जायचं तर मग काय करतो? मग लगेच तयार होती मग तयार तयार होते. होती हा. अच्छा, म्हणजे एक लक्षात आलेलं आहे, इकडे जायचं असेल तर ती भाव खाते, तिकडे जायचं असेल तर ती तयार होते. तर फिरायला अशा वेळी निघतात की त्यावेळेस मला शेतातलं काम असतं. मग शेतातलं काम ठेवून कसं चालणार ना जायला. हा, इथे ते हे पण बरोबर आहे. इतर वेळी पण कारणच देते. घे घे, तिचं म्हणणं आहे इतर वेळी पण तू टांगच देते. काम असतं त्याला काय करणार ना. प्रत्येक वेळी कशी कामं असतात? प्रत्येक वेळी कशी कामं असतात? उत्तर दे. मग आवडतं मला भाऊ खायला. या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. बोलूनच टाकला, आवडतं मला भाव खायला. आता काय म्हणशील? ओके, व्हेरी गुड. आणि आता दुसरा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात तेव्हा स्वतःच्याच नवऱ्याचं कौतुक कोण जास्त करतं? भाऊजी आहेत, असतीलच तसे म्हणा कौतुक करण्यासारखे आहे. पण मग माझं काय म्हणे, ह्यांचे नाही आहेत का? मग ह्यांचे नाही आहेत का? काय म्हणणे ते तुझं? हो, आहे. मग तुम्ही का नाही करत भाऊजींचं कौतुक? ती बोलायला चान्सच देत नाही आम्हाला. ती बोलायला चान्स का ग बाई तू देत नाही? सगळं ऐकू नका. हे बघा, मी इथे ऐकण्यासाठीच आलेलो आहे. आणि मैत्रिणी कधीच खोटं बोलत नाही. मदतीला धावून येणारी सखी कोण आहे तुमच्यामध्ये? मनीषाताई. त्यांचा स्वभाव म्हणजे सांगायला पण आता शब्द नाही आहेत माझ्याकडं त्यांच्यासाठी, की आज प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला त्या उभं राहतात. एका फोनवर पैसे असो, मदत असो, काही असो, पण एका फोनवर त्या कुणासाठीही उभं राहतात. आमच्यासाठी तर राहतातच, पण कोणाचाही फोन येऊ दे पण त्या कधीच नाही म्हणत नाही, कधीच नाही. काय असं एखादा प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं? माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या दरम्यान थोडीशी पैशाची कणकण होती, म्हणजे नव्हतं मॅनेज होत. पण सगळ्यात जास्त मला आधार त्यांचा वाटला की एका फोनवर त्यांनी मला 20,000 रुपये पाठवले त्या दरम्यान.
म्हणजे ती वेळ माझी खूप महत्त्वाची होती. त्यांनी ती सोडून नेली आणि आज त्या वयाने मानाने इतक्या मोठ्या आहेत आमच्यापेक्षा, पण त्या आमच्यामध्ये एवढ्या हे झाल्यात, मिक्स झाल्यात ना, की त्या वाटत नाही की त्या आमच्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणून. पण एक सांगू का ताई, हे सांगताना ताईंचं कौतुक करताना तुझे पण डोळे पाणवलेत आणि मनीषाताईंचे पण डोळे पाणवलेत. मला मनीषाताईंबद्दल बोलायचंय. मनीषाताई, मैत्रिणींच्या तोंडातून आपलं कौतुक मन भरून ते नेहमीच करतात, पण असं चार चौघात आज तुमच्या समोर खूप बरं वाटलं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ताईंचं मनीषाताईंचं कौतुक केले, तर खरंच तुमची मैत्री ना ही घट्ट आहे आणि ही मैत्री अशीच छान आयुष्यभर राहू दे. ओके, नक्कीच नक्कीच. वा, खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून. आणि खरंच ह्या गप्पा म्हणजे खरंच आपल्या ह्या गप्पा झालेल्या आहेत मैत्रीच्या. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. तर आता ह्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. बरं, आता हा जो दुसरा खेळ आहे तो खेळ सखी खेळणार आहे. ओके, तर हा जो खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्याकडे डिश आहे आणि त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर फुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचे. दोन्ही हात मागे आणि ते नाणं असं तोंडात धरायचं आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, की चौथी कुठली. सुरू करायचे. पण महत्वाची गोष्ट, या खेळामध्ये कुठल्या कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची, कोणाकोणाला जादूची छडी वापरायची. तुम्हाला दोस्ती टीम वापरायची आहे, नक्की वापरायची आहे. या खेळामध्ये दोस्ती टीम वापरणार आहे जादूची छडी आणि सवंगडी टीम, ओके, सवंगडी टीम सुद्धा वापरणार आहे या खेळासाठी जादूची छडी. वेळ सुरू होते. 1 2 3. हात मागे, हात दोन्ही हात मागे. शाबाश शाबाश शाबाश. हा, दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे. हा, शाबाश शाबाश. हात वरती, हात वरती. शाबाश. हा, व्हेरी गुड. शाबाश. हा, होऊन जाऊ दे. हा, व्हेरी गुड आहे. ह्याच्यात कसं काय काय नाही. फुंकर मार. हा हा, घे, उचल नाणं. हा, नाही, घे घे घे. आता काय तुला आता हातात देऊ का मी असं काढून? ठीक आहे, वेळ संपलेली आहे. भाऊजी बघणार आहेत हे रूप, हे सौंदर्य भाऊजी बघणार आहेत. आणि निर्णय असा आहे, या दुसऱ्या खेळामध्ये विजेती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री, त्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम दोस्ती, त्यांना मिळालेले आहेत 0. ओके. पण तुम्ही म्हणाला होतात की या खेळामध्ये मला जादूची छडी वापरायची आहे, त्यामुळे आम्ही ती संधी देतो तुम्हाला जादूची छडी वापरायची. छडीची कमाल, गुणांची धमाल. आणि आता दोस्ती टीम जादूची छडी फिरवणार नाहीये, कारण फिरवून सुद्धा गुणसंख्या तितकीच राहणार आहे, 0. आणि आता बघूया आपला स्कोर बोर्ड काय सांगतोय. आणि सवंगडी टीमची गुणसंख्या झालेली आहे 70. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे बघा कसा बदल होतो, बघा कसं पारडं फिरतं ते बघा. पहिल्या खेळामध्ये आघाडीवरती होती मैत्री टीम, पण दुसऱ्या खेळामध्ये आघाडीवरती आहे सवंगडी टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. चला तर मग या गुणसंख्येसोबत आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. सुरू करूया आपल्या या तिसऱ्या खेळाला, पण त्याआधी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. काय सांगशील माहेर बद्दल? माझी एक अशी आठवण आहे, म्हणजे लग्नानंतरची. लग्नानंतरची. माझी मोठी मुलगी होती, तर तिला जन्मताच त्रास होता. एक किडनी नव्हती तिला आणि एक होती ती पण कमजोर होती. अशा ह्याच्यामध्ये माझ्या सासरकडच्यांनी आणि माहेरकडच्यांनी मला खूप म्हणजे खूप आधार दिला, खूप सपोर्ट केला. पण मग ताई त्यावेळेला कसं म्हणजे तिची ट्रीटमेंट कुठे सुरू होते आणि केम हॉस्पिटलला.
पण इथे गावामध्ये अशी काहीच सोय नव्हती. पण तेव्हा तुला असं वाटलं का इथे गाव आपलं त्या अर्थाने करता डेव्हलप व्हायला पाहिजे की ह्या सगळ्या सुखसोयी, हो नक्कीच नक्कीच. पण मग आता कशी आहेत? आता छोटी ताई नाही, ती आम्हाला सोडून गेली 6 वर्षानंतर. आणि आता मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. ते छान आहे देवाच्या कृपेने. त्यांचे तिचे आणि माझे तेवढेच ऋणानुबंध होते असं मी समजते. का आता ती जिथं कुठं तिचा आत्मा ज्या शरीरामध्ये असेल कोणत्या प्राण्याच्या पशुपक्ष्याच्या, तो तिथं त्याची वाटचाल सुखाची हो असं मला वाटतं. म्हणून मी त्याबद्दल दुःख करत नाही. खरं तर काय ह्याच्यावरती व्यक्त हो मला खरंच कळत नाही आहे, कारण ही इतकी भावनिक गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीने ताई तू या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्यास त्या खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि मला असं वाटतं की खरंच तुझं कौतुक आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. तेव्हा आता सुरू करूया आपल्या तिसऱ्या धमाकेदार खेळाला. तर आधी मी नाव सांगतो खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. हा खेळ आहे तो दोघींनी मिळून खेळायचा आहे. ओके, तुमच्या समोर असे वेगवेगळ्या रंगाचे फुगे इथे चिटकवले जाणार आहेत, ठेवले जाणार आहेत. तुमच्या दोघींपैकी एक असणार आहे तो फुगा फोडणारी आणि दुसरी असणार आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारी. तर तुम्ही ठरवा की फुगा फोडणारी कोण असणार आहे आणि मार्गदर्शन करणारी कोण असणार आहे. पण मला एक सांगा की आता या खेळामध्ये तुम्हाला दोन्ही जोडींना मात्र जादूची छडी वापरावी लागणार आहे. शेवटच्या खेळामध्ये टीम सोबती आणि टीम मैत्री जादूची छडी वापरणार आहे. प्रत्येक टीमचा मी रंग सांगणार आहे. तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. सोबती टीमचा फुगा आहे निळ्या रंगाचा, मैत्री टीमचा फुगा आहे गुलाबी रंगाचा, दोस्ती टीमचा फुगा आहे केशरी रंगाचा आणि सवंगडी टीमचा फुगा आहे पिवळ्या रंगाचा. आणि आता ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही दुसऱ्या टीमचा फुगा फोडला तर ते गुण त्या टीमला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचाच फुगा फोडायचा आहे, एवढं लक्षात घ्या. म्युझिक प्लीज. हा चला जागेवरतीच उभं राहायचंय. जागेवरतीच 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 जागेवरतीच. हा व्हेरी गुड. हा जागेवरतीच जागेवरतीच. इकडं उजवीकडं डावीकडं डावीकडं डावीकडं. डाव्या हाताला जा ना, डाव्या हाताला, उजव्या हाताला. हा सरळ सरळ सरळ. हा फोड आता. जागेवरतीच तीच जागेवर तिथे. हा या इथे इथे या.